नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज रविवार, मी घरीच होतो. सकाळी गेलो होतो आम्ही खेळायला, पण खेळून आलो नंतर घरीच आणि दिवसभर अभ्यास करत बसलो होतो. जो बर्डचा आपण फॉर्म भरला का, तसा आम्ही अभ्यास करत बसलो होतो. आराम केला, टी व्ही बघितली. आज दिवस करता आम्ही 4 जण आहे, राज, मी, यश आणि माझा मोठा भाऊ. तर फुल मजा आज घरामध्ये. तर आता राज बघूया आपण आज काय करते. त्याला मित्रांनो, राज बघा काय करतोय. राज भांडी घासतो. आज राजवर ही वेळ आलेली आहे. कारण की बाकीचे आज जी घरात जी बाकीची कामं होती ती सर्व कामं आम्ही सर्वांनी केलेली आहे. फक्त राज राहिला होता. त्यामुळे राज बोलला मी भांडी घासतो. त्यामुळे राज आज भांडी घासतोय. कारण की बहीण आणि काकी जे त्या गावाला गेल्यात यात्रा सप्तशृंगीचं दर्शन घ्यायला. त्यामुळे आज राज भांडी घासतोय. राज इकडे बघ, अजून काय काम करणार आहे राज? काय नाही, फक्त भांडी घासायची. स्वच्छ घास, पाणी भरपूर आहे आपल्याकडे. राज मित्रांनो बघा किती मदत करतोय आईला. तर मित्रांनो, प्रत्येक घरात राज सारखा मुलगा हवा जो आपल्या आईला कामामध्ये मदत करत. बघू शकता तुम्ही, भांडी घासतो तो. एवढा कष्टाळू मेहनती मुलगा येतो. 10वी चालू आहे, अभ्यास त्यांनी बाजूला ठेवला, पहिले भांडी घासा घेतली. म्हणजे विचार करत होतो त्याला आईला किती मदत करूशी वाटते. पण जेव्हा आई करतात तेव्हा तर तो काय मदत करत नाही. आता आज करा घेतले त्यांनी, कारण की आज घरात नाही आई. त्यामुळं आली कष्टाची घाई. भांडी कसा वाचतो गो. तुम्ही पण मित्रांनो शिकून घ्या आणि तुम्ही पण आपल्या आईला अशी मदत करत जा प्रत्येक कामामध्ये, जेणेकरून आईला आपल्या थोडा आराम भेटेल आणि आई खुश पण होईल तुमच्यावर. राज, तू आपल्या मित्रांना अजून काय टिप्स देऊ इच्छितो? मित्रांना काय सांगशील तू ह्या कामामधनं? आई जर घरात नसली ना तर झाडू पण मारतो मी. हा, कधी कधी एक दिवस पण आधी पण पुसत होतो. आपण मित्रांना काय सांगशील तू? युट्यूबवर आपल्या सबस्क्राईब लोकांना काय सांगशील? आईला अशीच मदत करा कामात. तू करतो का दररोज? हा, इकडे बघून बोल ना, तू करतो का? आई नसल्यावर करतो ना. हा काय? तर मित्रांनो, राज्य बोलला की आईला दररोज कामात मदत केली पाहिजे, तशी हा पण करतो दररोज. पण आता आम्ही याला काम करून देत नाही, कारण की आता 10वीचं वर्ष चालू आहे. त्यामुळे याला अभ्यास करण्यासाठी आम्ही वेळ देतो आणि घरातली काही कामं असेल ते आम्ही करतो. मी, मोठा भाऊ आणि यश आमचे. बाकी याला आराम असते अभ्यास करण्यासाठी फक्त. बघूया आपण याचा रिझल्ट किती याचा असर पडते. तो जो अभ्यास करते 10वीचा, त्यांनी असं सांगितलं होतं की तो 80+ जाणार आहे मार्क्समध्ये. तर बघूया आपण, जर 80+ गेला तर राजला आपण सरप्राईज देऊ एक चांगलं. 80+ गेला ठीक आहे ना राज, चालेल ना? मग नक्की ना 80+? बघूया आपण. तर मित्रांनो, आता आपण 6 वाजलेले, त्यामुळे आता आपण देवपूजा करून घेऊया, देवबत्ती लावूया. चला. तर मित्रांनो, आपले देवपूजा करून झालेली आपली आणि मी वर चालू बसला. राजचं पण जे भांडी घासत होता त्याचं भांडी घासून झालेली. तो आता अभ्यास करायला बसलेला आहे. तो अभ्यास करून पहिला भांडी घासा गेला होता, पण आता अभ्यास करतो आहे, कारण की त्याला जास्त मार्क पाडायचे आहेत. बघा किती जोरात अभ्यास चालू आहे त्याचा. राज कोणता अभ्यास करतोय? ओके. तर मित्रांनो, आज आपण काही दिवसभर घरीच काढला. आज पण कुठे बाहेर गेलो नाही. सकाळी गेलो होतो क्रिकेट खेळायला आणि आता आपली इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकेची मॅच आहे ते बघतोय मी. बघूया. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशा पुढच्या इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.